डोळ्यातलं पाणी आणि त्यामागची काळजातली कहाणी फक्त आपल्याच माणसाला कळत असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ समाधी दिवस. अनंत हे अनंतात विलीन झाले. समस्त जीवास अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्ममूर्ती. चैत्रवद्य त्रयोदशी सहवद्य चतुर्दशी शके 1800 सन 1878ला समाधी लीलेचे निमित्त करून पृथ्वी तलावरून गुप्त झाली. प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या 2 प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना कुणास नव्हती. मागील 15 दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवित होते खरे. 12 दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते. पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतली. मग त्यांना निजवले. तेव्हा बाळप्पांनी सुपारी दिली, ती घेतली. राणीसाहेबही तिथे होत्या. त्यांना अत्यानंद झाला. आता माझ्या महाराजांना भय नाही असं म्हणून त्या वाड्यात परत गेल्या. पण त्या दिवशी समर्थ कृपेने साधुत्वाला पोहोचलेल्या असंख्य साधकांच्या हृदयाचा ठोका चुकला होता हे खरे. पेठेतल्या चोळप्पांच्या घरात महाराजांची गाय व वासरू होते. तिथे भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती. वासरूही हंबरत होते. इकडे आधीपासून वडाखाली काय चालले होते ते पहा. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरूंनी आपल्या सर्व जनावरास समोर आणण्याचे फरमावले. हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले. लागलीच त्या प्राण्यांना श्रींसमोर आणण्यात आले. त्या दिवशींचे नैवेद्य त्यांना देण्याची स्वामी आज्ञा झाली. इतकेच काय, आपली वस्त्रेही श्रींनी त्या इमानी मुक्या जनावरांच्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले. त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. नित्यसेवेत अंतर पडणार म्हणून सेवेकऱ्यांचे हृदय पिळवटून निघाले होते. कसे तरी आवंढा गिळत नजर चुकवीत ते स्वतःशीच प्रार्थना करीत होते. ब्रह्मांड नियंता स्वेच्छेने लीला दर्शवित होता. त्यांच्या त्या वैचित्र्यपूर्ण लीलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते. श्रींनी स्वतः उठून जनावरांच्या अंगावर हात फिरविला नि पलंगावर येऊन बसले. त्या हालचालीत नित्याचा आवेश नव्हता इतकेच. एरवी समर्थ दर्शनाने आनंदाने सळसळणारा वटवृक्षही मौन धारण करून होता. महाराजांनी टेकून बसण्याकरिता तक्क्याच्या दिशेने खूण करताच सेवेकऱ्यांनी तो दिला. महाराज स्वस्तिकासनात स्थानापन्न झाले. ते तसेच किंचित मागे टेकले नि त्यांनी लगेचच नेत्र मिटले. आसपास वैदुमंडळी होतीच. कुणाच्याच जीवात जीव नव्हता. पुढे होऊन एकाने नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला. नाडी मुळीच लागेना. त्याच्या व्यतीत हालचालींना ओळखून वडाखाली एकच आकांत उडाला. सेवेकरी मिळेल तिथे डोके आपटीत होते. कुणी जमिनीवर लोळण घेतली. स्त्रीवर्गाने आकांत मांडला. कुणी आपलेच केस उपटत होता. स्थिर चित्त साधूवर्ण आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते. धक्क्यातून न सावरलेले कित्येक जण श्रींची काही हालचाल होते आहे का हे निरखत स्तब्ध झाले होते. हे गुरुमाय, अरे देवा, समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ देवा, भगवंता, आम्ही आता कोठे पाहावे सांगा, अशा विविध शब्दात समस्त जण आक्रंदन करीत होते. कुणीच कुणाला सावरू शकत नव्हता. अशा हलकल्लोळात थरथरणाऱ्या अक्कलकोटास अचानक एक क्षणिक सुखद धक्का बसला. श्रींनी आपले नयन सहजच उघडले. प्रेमभावाने सर्वांस न्याहाळू लागले. सर्व गलबला थांबला. सारी लेकरे मायबाप सद्गुरूंच्या पलंगाभोवती सरकली. श्रींच्या वचनांचा ग्रहण करण्यास ते एकवटले. तेव्हा समर्थ मुखातून श्रीकृष्णावतारावेळी त्यांनी सांगितलेले अद्भुत वचन परत पुन्हा उच्चारले गेले. समर्थ वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावाने प्राण एकवटून श्री स्वामी कृतीकडे पाहत होते. श्रींनी आशीर्वाद संकेत दर्शवण्यासाठी हस्तकमल उंचावले. पुढच्याच क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला. समर्थ निजानंदी निमग्न जाहले. अनंत काळी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे 3 पांढरे दाणे बाहेर पडले. नंतर श्री स्वामीदेह त्यांच्या इच्छानुसार पेठेतील मठाच्या ध्यानगुंफेत चोळप्पा यांच्या घरात ठेवण्यात आला.
वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात आतिषबाजीत त्यांच्या या समाधी लीलेस अंतिम स्वरूप देण्यात आले. मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली. मंगळवार 30 एप्रिल 1878 शके 1800 दुपारी 2 वाजता चैत्र वद्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरू झाल्यावर संध्याकाळी 4:30 वाजता ही घटना घडली. पुढे हेच स्थळ आज अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ समाधी मठ नामे सुप्रसिद्ध आहे. स्वामी समाधी दिन म्हणजे नेमके काय? स्वामी समाधी दिन म्हणजे नेमके स्वामी महाराज यांनी या दिवशी आपला देहत्याग केला आणि जाता जाता स्वामी भक्तांना म्हणाले, गाईला चारा द्या, मुक्या प्राण्यांना जीव लावा, भुकेल्याची तहान भागवा. मी कुठेही जात नाही. शरीर म्हातारं होतं, आत्मा नाही. आत्मा अमर असतो, तो कधीच मरत नसतो. मी इथे कायम राहील सगुण रूपात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. क्योंकि हम गए नहीं, जिंदा है अभी. शिव हर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. वटवृक्ष तळी नित्य माझा वास, ठेविता विश्वास मी भेटेन. तुमचे नि माझे जुने खूप नाते, म्हणून या येथे आला तुम्ही. ज्याचे मुखी मंत्र श्री स्वामी समर्थ, धरितो मी हात त्याचा नित्य. माझे हाती आहे ब्रह्मांडाची गोटी, सकल ही सृष्टी माझे रूप. काही न मागता देतो सर्व काही, श्रीमंती अशी ही माझी न्यारी. माझे नाम घेता दारिद्र्य सरते, दुःखही पळते दाही दिशा. खोटे नाटे मज खपणार नाही, माझी दृष्टी पाही सर्व काही. जरी तुम्ही दूर समुंदर पार, होईन मी घार रक्षिण्यास. भिवू नका तुम्ही, मी तुमच्या पाठी, माझी कृपा दृष्टी तुम्हांवरी. स्वामी म्हणे करा देहाचे मंदिर, मग मी आतुर तेथे येण्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नहीं, जिंदा आहे. निश्चिंत जा, मी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरू समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.